मुंबईच्या मुलुंड परिसरात येत्या शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार। हा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार। सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं 75% भरली। यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबईतील 121 अनधिकृत शाळांमधील 27,000 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी। मुंबई महापालिकेला यामध्ये लक्ष घालण्याचा पालकांचं आवाहन। दादरच्या कबूतरखाना परिसरात कबुतरांना दाणे घालण्याच्या कारणावरून 10 दिवसात 16 जणांवर कारवाई। 16 जणांकडून 7,700 रुपयांचा दंड वसूल। दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावर 21 वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार। मेट्रो 2A आणि 7 या मार्गावर 3 नव्या गाड्या दाखल। दर 5 मिनिटांनी धावणार मेट्रो। मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड। विनातिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेची कोट्यवधी रुपयांची दंड वसुली। 1.22 लाख विनातिकीट प्रवाशांकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल। डेंग्यूचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याणच्या बेतुरकर पाड्यात धडक कारवाई। केडीएमसी पथकाकडून बेतुरकर पाडा परिसरात पाहणी। 3 बांधकाम साईटवर डेंग्यूचे डास आढळल्याने विकासकांवर कारवाई। केडीएमसी रुग्णालयात मृतदेहावरून खासगी रुग्णवाहिका चालकांची दादागिरी। एका चालकाकडून 25 तर एकाकडून 15,000ची मागणी। दोघांच्या वादात 3 तास मृतदेह शवगृहातच। पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने 4 वर्षाच्या सावत्र मुलीची सावत्र बापाने हत्या केलेली आहे। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात ही घटना घडलेली आहे। गळा आवळून चिमुकलीचा मृतदेह समुद्रात फेकला।